नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज 6 जून, शिवराज्याभिषेक दिन. शिवराज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी स्वाभिमान, स्वराज्य आणि स्वातंत्र्य याचा दिवस. खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला सुरुवात केली की अफजल खान वध, सुरतेची लूट, पन्हाळावरून सुटका हे जणू काही आत्ता शिवप्रेमींना तोंडपाठ झालेलं आहे. जगाच्या इतिहासावर एक वेगळी छाप सोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासाच्या पानावरती चंगेज खान, सिकंदर, अब्दाली, अलेक्झांडर, गजनीचा मोहम्मद, तैमूरलंग, मोहम्मद घोरी अशा अनेक राजांचा इतिहास वाचला जातो. तसा भारतातून सुद्धा 2 राजांचा इतिहास जगात शिकवला जातो. एक म्हणजे सम्राट अशोक आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजांची वरे आपण नावं घेतली ते राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात काय फरक आहे तो आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. वरील सर्व राजांचा इतिहास हा त्यांच्या कृतीमुळे, त्यांच्या जग जिंकण्याच्या इच्छेचा किंवा अमानुष इच्छेचा आरसा दाखवणारा इतिहास शिकवला जातो. पण छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव असे राजे आहेत की ज्यांच्या क्रूरतेचा इतिहास नाही तर त्यांच्या युद्ध कौशल्याचा, राजनीतीचा, गनिमी काव्याचा आणि मुख्य म्हणजे स्वराज्य निर्मितीचा अभ्यास केला जातो. खरं तर अनेकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला जातो तो फक्त अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, सुरतेची लूट यासाठी नाही, तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव असे राजे आहेत की ज्यांचा अभ्यास केला जातो तो त्यांच्या राजकारणाबद्दल, त्यांच्यावर असलेल्या जनतेच्या प्रेमाबद्दल आणि शिवरायांचं जनतेवर असलेल्या प्रेमाबद्दल. खरं तर जग आपल्याला सांगत नाही की तो शिवरायांचा कोणता अभ्यास करतो. आपल्यासमोर फक्त ढाल, तलवारी, भाले एवढंच येतं आणि खरे शिवराय आपल्यापासून कोसळून राहतात. जर भारतातील प्रत्येक माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचा सखोल अभ्यास केला तर युद्धनीती, रणनीती, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींचा ज्ञान फक्त आणि फक्त शिवचरित्रातून मिळू शकते. परंतु तसे होताना दिसत नाही. शिवरायांच्या अभ्यासापेक्षा शिवरायांच्या नावाखाली चाललेलं राजकारण आपल्याला शिवरायांपासून दूर घेऊन चाललेलं आहे. शिवरायांच्या जीवनामध्ये जितकी तलवारीचे महत्त्व होते तितकेच शेतीचेही महत्त्व होते, म्हणजे नांगर महत्त्वाचा होता. याकडे सध्या धुरंधर राजकारणी लक्ष देताना दिसत नाही. ते तरुण पिढीला हातात तलवार देऊन शेती, शिक्षण, व्यवसाय यांच्यापासून दूर घेऊन चालले आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. शिवरायावरती खूप काही बोलता येईल. तुर्तास इथेच थांबतो. जय भारत, जय संविधान, जय भीम, जय शिवराय.